ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यात एसआयटी चौकशी 22 जून पर्यंत मुंबई हायकोर्टाने स्थगित केली आहे। मात्र 892 शिक्षक, 9 शिक्षण अधिकारी, 3 उपसंचालक यांच्यावर चौकशीची टांगती तलवार आहे। पंकज साळुंके यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली। त्यात एसआयटी ऐवजी न्यायालयीन चौकशी करण्यासाठी शासनाला ॲफिडेव्हिट सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। शालार्थ आयडी घोटाळ्यात चौकशीमध्ये लाचलुचपत खात्याची एंट्री होणार आहे। ईडीकडे तपास देण्यासाठी शासन गांभीर्याने विचार करीत आहे। शालार्थ आयडी घोटाळ्यात सचिव हारून अत्तार यांच्यावर आरोप झाल्याने एसआयटीचा तपास वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे। शालार्थ आयडी घोटाळ्यात चौकशी योग्यरित्या होत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। येत्या 22 जून रोजी शासनाच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे। सुनावणी होत असलेल्या हायकोर्टाच्या याचिकेसंदर्भात शासनाकडे तक्रारी झाल्या आहेत। येत्या 22 जूनला खूप काही घडणार आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।